ठीक है. Already we have to discuss the simple types of integration, that is algebraic functions in terms of addition subtractions. ठीक है. Algebraic functions सॉल्व केले आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे. पण ते सिंपल क्वेश्चन होते ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील, अल्जेब्रिक फंक्शन असतील इन टर्म्स ऑफ एडिशन सबट्रॅक्शन. ठीक आहे. But in the function in terms of multiply then divides. ठीक है. So there is no formula available in integrations. ठीक है. इंटिग्रेशनचा u इंटू इंटिग्रेशन मध्ये u इंटू v चा फॉर्म्युला आतापर्यंत आपण बघितले नाही आणि u अपॉन v चा पण फॉर्म्युला इंटिग्रेशन्स मध्ये नाही आहे. ठीक आहे. मग देन हाऊ टू सॉल्व दॅट टाइप्स ऑफ क्वेश्चन इफ द फंक्शन इन टर्म्स ऑफ मल्टिप्लाय और इन टर्म्स ऑफ डिवाइड. ठीक आहे. मग या प्रकारचे क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे. ठीक आहे. त्यासाठी काही मेथड्स आहेत. द मेथड ऑफ इंटिग्रेशन्स. ठीक आहे. मेथड ऑफ इंटिग्रेशन्स. सो देयर आर 3 मेथड्स. ठीक आहे. मेनली 3 मेथड्स आहेत. जर मल्टिप्लाय डिवाइड मध्ये जर फंक्शन असतील तर त्याच्या 3 मेथड्स आहेत सॉल्व करण्याच्या. पहिली मेथड आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्स. ठीक आहे. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्स. ठीक आहे. देन सेकंड इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ठीक आहे. एंड थर्ड वन इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे. सो वन बाय वन वी हैव टू डिस्कस द मेथड. So you have first of all discuss the method first, that is the integration by substitutions. ठीक आहे. आता इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्स आहे. सबस्टिट्यूशन्स म्हणजे त्याचं नावातच आलं. ठीक आहे. की आपण कुठली एखादी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून याला सॉल्व्ह करणार. ठीक आहे. दॅट इज द मेथड ऑफ सबस्टिट्यूशन्स. ठीक आहे. सो काय मेथड्स ऑफ सबस्टिट्यूशन्स. ठीक आहे. यू हैव टू डिस्कस. ठीक आहे. एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. आपण डायरेक्टली एक्झाम्पल बघू. ठीक आहे. इंटीग्रेशन. ठीक है. साइन लॉग एक्स. ठीक है. अपॉन एक्स इंटू dx. You can find out the types of integration. Integration sin log x upon x. So there is a numerator and denominator, that is u upon v, and there is no formula available in integrations u upon v. Then how to solve. ठीक है. So that types of question you have to solve by using integration by substitution method. ठीक है. So I is equal to integration sin log x upon x. ठीक आहे. सो याच्या नावातच आहे सबस्टिट्यूशन्स. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथे कुठली तरी एक व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागेल. ठीक आहे. सो काय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन्स इकडे लक्ष द्या. डायरेक्टली मी एक्झाम्पल घेतलं. या एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर होईल होईल मेथड ऑफ सबस्टिट्यूशन्स. ठीक आहे. सो sin log x upon x. ठीक आहे. सो तुम्हाला बघायचंय फंक्शन ऑफ फंक्शन, कंपोजिट फंक्शन. साइनच्या आपल्याला log x. ठीक आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असेल. सो मोस्ट ऑफ द चेक डिनॉमिनेटर. ठीक आहे. असं फंक्शन तुम्हाला बघायचंय की त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथे प्रेझेंट असला पाहिजे. ठीक आहे. काय असलं पाहिजे. डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असला पाहिजे. ठीक आहे. मग sin log x upon x dx. सगळ्यात पहिले आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर असेल तर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह चेक करतो. न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट आहे का. x चा डेरिव्हेटिव्ह 1 तो 1 तो कुठे प्रेझेंट असतो. ठीक आहे. देन चेक द कंपोजिट फंक्शन. त्यानंतर कोणतं फंक्शन चेक करायचं. कंपोजिट. कोणतं आहे. sin log x. हे कंपोजिट फंक्शन. sin log x आहे तर कंपोजिट फंक्शन आतमधलं फंक्शन चेक करायचं log x. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. 1 by x. 1 upon x. सो इथे अवेलेबल आहे log x चा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. सो जे काही तुम्हाला क्वेश्चन दिलाय म्हणे सॉल्व करा इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्स मेथड. याच्यामध्ये चेक करायचं की कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे आणि ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथं प्रेझेंट आहे त्या व्हॅल्यूला तुम्हाला सबस्टिट्यूट करायची आहे. ठीक आहे. सो इथे सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करणार आहे. सो पुट log x चा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे म्हणून log x ला एक व्हॅल्यू पुट करणार आपण t. ठीक आहे. म्हणून log x ला काय पुट केलं मी t पुट केलं. मग मी जर इथे t पुट केलं log x च्या जागेवर t तर sin t dx. आता इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x आहे कारण ते x फंक्शन आहे आणि dx आहे म्हणजे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. पण इथे t जर मी log x ला t पुट केलं तर इंटिग्रेशन फंक्शन t चं झालं आणि विथ रिस्पेक्ट टू काय झालं x. ठीक आहे. मग इंटिग्रेशन सबस्टिट्यूशन्स मेथड मध्ये तुम्ही जी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताय त्या व्हॅल्यूला इथे t जर पुट केलं इकडे dx आहे तर या dx चं सुद्धा मला काय करावं लागते dt करावं लागते आणि dx चं dt करायचं असेल तर तुम्ही जी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली त्या व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. मग मी log x ला t पुट केलं तर मग dx चं dt करण्यासाठी त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. सो log x चा डेरिव्हेटिव्ह
1 by x आणि t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dt upon dx dt upon dx ठीक. मग आता हे dx इकडे कसं आहे डिवाइड आपल्याला इकडे पाहिजे मल्टिप्लाय मध्ये डिवाइड चं काय मल्टिप्लाय 1 by x dx is equal to dt 1 by x dx ला काय लिहू शकतो मी dt आणि log x ला t चेक करा sin log x ला पुट केलं t आणि 1 upon x dx 1 upon x dx ला काय लिहू शकतो मी आता dt म्हणजे फंक्शन t च्या टर्म्स मध्ये केलं तर विथ रिस्पेक्ट टू सुद्धा तुम्हाला t करावं लागेल म्हणून जी व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट करताय त्याच व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dx चं तुम्ही कन्वर्ट करणार dt मध्ये आणि त्या log x चा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट 1 by x dx सोबत म्हणून त्याला पुट करणार dt. मग हे आपण पद्धतीने सबस्टिट्यूशन करणार I is equal to इंटिग्रेशन sin log x ला काय पुट केलं t म्हणजे काय sin t ठीक आहे ठीक आहे. मग 1 by x dx 1 by x dx ला सुद्धा कशात कन्वर्ट करावं लागेल t च्या टर्म्स मध्ये 1 by dx ला काय लिहू शकतो आपण dt. काय केलं आपण सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करून क्वेश्चन कन्वर्ट केला सिंपल इंटिग्रेशन मध्ये आणि तुम्ही sin t चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू t फाइंड आउट करू शकता. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ sin x काय मायनस cos x ठीक आहे. मग sin t चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू t काय मायनस cos t प्लस मायनस cos t प्लस ठीक आहे. पण एक लक्षात ठेवायचं सबस्टिट्यूशन्स मेथड मध्ये काय की तुम्ही कुठली सबस्टिट्यूशन मेथड बघा त्याला तुम्ही सबस्टिट्यूट करून सिम्प्लिफाय करता आणि फायनली तुम्ही जी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली ती लास्ट तुम्हाला रिटर्न द्यावं लागेल ठीक आहे ठीक आहे. मग या t ची व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न द्यावं लागेल फायनल आन्सर मध्ये I is equal to minus cos t is equal to काय सबस्टिट्यूट केले आपण log x. So you can return final value t च्या जागेवर जी काय व्हॅल्यू पुट केली असेल ती minus cos log x plus c. So that is your final answer ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन सॉल्व करणार मेथड्स ऑफ सबस्टिट्यूशन इंटिग्रेशन ऑफ सबस्टिट्यूशन ठीक आहे. काय पुन्हा एकदा लक्षात घ्या सिंपल क्वेश्चन ठीक आहे. There is a numerator and denominator is available, so there is no formula in integrations. Then how to solve that type of question? You have to solve by using methods of integration, that with substitutions method. ठीक है? Integration by substitutions method. मग चेक करायचं की कुठली अशी व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह तिथे प्रेझेंट होऊ शकतो dx सोबत. का? कारण ज्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून आपल्याला dx ला dt मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि त्या dx सोबत त्या ज्या व्हॅल्यू पुट केली त्याचा डेरिव्हेटिव्ह तिथे प्रेझेंट असणार पाहिजे ठीक आहे. म्हणून अशीच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. मी तर log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x म्हणून log x ला t पुट केलं. जर मी log x ला t पुट केलं तर sin t झालं तर dx ला सुद्धा dt मध्ये करावं लागेल कारण फंक्शन t आहे तर विथ रिस्पेक्ट टू पण काय पाहिजे tच पाहिजे. म्हणून तुम्हाला dx ला dt करायचं असेल तर जी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तुम्हाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x 1 by x आणि t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dt upon dx. म्हणजे dx डिवाइड आहे इकडे मल्टिप्लाय. सो 1 by x dx ला पुट करू शकतो मी 1 upon x dx याला dt आणि log x ला t. मग आपण कन्वर्ट केला क्वेश्चन सिंपल क्वेश्चन मध्ये and then you have to find out the integrations and finally you have to return the value. तुम्ही जी व्हॅल्यू पुट केली ती तुम्हाला फायनली रिटर्न द्यावं लागेल t च्या जागेवर log x. या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता क्वेश्चन बाय युजिंग इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन ठीक आहे. पॉज द व्हिडिओ टू नोट इट. Then next question number 2 ठीक है. So काय क्वेश्चन इंटीग्रेशन sin plus x raised to 3/2 upon root 1 minus x ठीक है. So I is equal to integration sin inverse x raised to 3/2 upon the root 1 minus x square dx. So numerator and denominator is available. So integration by substitutions method जर असेल तर सगळ्यात पहिले आपण डिनॉमिनेटर चेक root 1 minus x square वन का वैल्यू 0 minus x square minus twice x तो वरती प्रेझेंट आहे का नाही. then you have to check the composite function काय sin inverse raised to 3/2 च्या पॉवरच्या आतमध्ये sin inverse x. then you have to check the sin inverse x. so what is the derivative of sin inverse x? 1 upon root 1 minus x. इकडे आपण वरती 1 नाही 1 घेऊ शकतो
सो 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर साइन मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह तर प्रेझेंट आहे. अशा व्हॅल्यूला सबस्टिट्यूट करायचं की त्याचा डेरिव्हेटिव्ह तिथे प्रेझेंट असला पाहिजे. ठीक आहे. मग इथे साइन इनव्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणून आपण साइन इनव्हर्स एक्स ला काय पुट करणार t. ठीक आहे. सो पुट साइन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू t. जर मी साइन इनव्हर्स एक्स ला t पुट केलं तर तुम्हाला माहिती आहे इथे t येणार आणि इथे dx राहणार. ठीक आहे. मग t चा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx काढता येते का? नाही. म्हणजे त्या dx ला सुद्धा dt मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि dx चा dt ला कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही जी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली त्या व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक. मग काय येणार? sin x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस x स्क्वेअर आणि t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dt अपॉन dx. dx dy मध्ये इकडे मल्टिप्लाय. सो 1 अपॉन रूट 1 minus x square dx is equal to dt. So 1 upon root 1 minus x square dx ला काय लिहू शकतो आता dt आणि sin इनव्हर्स x ला काय लिहू शकतो. ठीक आहे. सो करा सबस्टिट्यूशन्स. r is equal to integration sin इनव्हर्स x ला जेव्हा t सो काय होईल t raised to 3 by 2 आणि आपण dx से dt कन्वर्ट केलं. आपण अशा व्हॅल्यूला सबस्टिट्यूट का करतोय की त्याचा डेरिव्हेटिव्ह तर प्रेझेंट आहे. त्या व्हॅल्यूला आपण dx सोबत घेऊन त्याला डायरेक्टली आपण dt मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. म्हणून तुम्हाला अशी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची की त्याचा डेरिव्हेटिव्ह तर प्रेझेंट असला पाहिजे. याचा डेरिव्हेटिव्ह तर प्रेझेंट आहे म्हणजे याला आपण dx सोबत मल्टिप्लाय मध्ये घेऊन त्याला काय लिहू शकतो dt लिहू शकतो. ठीक आहे. मग t raised to 3 by 2 1 upon root 1 minus x square dx ला काय लिहायचं dt. ठीक आहे. आता what is the integration of x raised to n plus 1 upon x raised to n plus 1. So t raised to 3 by 2 plus 1 upon 3 by 2 plus 1 plus x raised to n plus 1 upon n plus 1. ठीक है. ये ना t raised to 5 by 2 upon 5 by 2 plus ये 5 by 2 वरती जाऊन काय होईल 2 by 5 t raised to 5 by 2 प्लस. ठीक आहे. अँड फायनल आन्सर देताना तुम्ही जी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली ती कुठल्याही सबस्टिट्यूशन मध्ये काय करावं लागते रिटर्न द्यावं लागते. सो t ला काय कशाला पुट केले आपण t sin इनव्हर्स x. सो यू हॅव टू रिटर्न दॅट व्हॅल्यू 2 upon 5 t च्या जागेवर sin इनव्हर्स x raised to 5 by 2 प्लस हे ना तुमचं फायनल आन्सर. ठीक. अदरवाइज न्यूमरेटर डिनॉमिनेटर असा फॉर्म्युलाच नाही म्हणून हे मेथड आलेलं आहे methods of integrations. ठीक है. Then next question, integration e raised to 3x upon e raised to 3x plus 1. ठीक है. So numerator and denominator, first of all check the denominator. e raised to 3x plus 1. आता एखादं फंक्शन असेल त्यासोबत कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल सो ती कॉन्स्टंट व्हॅल्यू सुद्धा कन्सिडर करायची बिकॉज त्या कॉन्स्टंट व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह काय होतो 0. e raised to 3x what is the derivative of e raised to 3x e raised to 3x and 3x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय मध्ये 3. सो 3 e raised to 3x आणि 1 चा 0. वरती e raised to 3x प्रेझेंट आहे 3 प्रेझेंट नाही म्हणजे कॉन्स्टंट कॉन्स्टंटला ऍडजस्ट करते तिकडचं मल्टिप्लाय डिवाइड चं मल्टिप्लाय या पद्धतीने. ठीक आहे. सो क्वेश्चन का सॉल्व करणार i is equal to integration e raised to 3x upon e raised to 3x plus 1 dx. न्यूमरेटर डिनॉमिनेटर असेल तर फर्स्ट ऑफ ऑल डिनॉमिनेटर चेक करायचं. e raised to 3x चा डेरिव्हेटिव्ह e raised to 3x into 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. आता इथे 3 नाही सो 3 ची ऍडजस्टमेंट करता येईल आपल्याला कारण ती कॉन्स्टंट आहे. बाहेर काढता येईल डिवाइड चे मल्टिप्लाय करता येईल मल्टिप्लाय डिवाइड करता येईल. ठीक आहे. पण या e raised to 3x मध्ये डिनॉमिनेटर मध्ये लक्ष द्या मी काय सांगतो e raised to 3x कुठलेही एखादं फंक्शन असेल आणि त्या फंक्शन सोबत जर डिनॉमिनेटर मध्ये प्लस किंवा मायनस मध्ये एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल सो त्या कॉन्स्टंट व्हॅल्यूला सुद्धा त्या सबस्टिट्यूशन्स मध्ये घ्यायचे. त्या टोटल व्हॅल्यूला पुट करायची त्या व्हॅल्यू. ठीक आहे. कारण ते कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह शेवटी 0 होणार आहे. म्हणून टोटल e raised to 3x ला जर पुट केलं t तर t plus 1 1 upon मध्ये t plus 1 राहणार आहे आणि u 1 upon t plus 1 असं कोणताच फॉर्म्युला नाही आपल्याकडे. ठीक आहे. मग काय येणार आहे या टोटल व्हॅल्यूला आपण पुट करणार दॅट व्हॅल्यू t कुठल्याही फंक्शन
फंक्शन सोबत कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल प्लस मायनस मध्ये तर त्या टोटल व्हॅल्यू तुम्हाला टी पुट करायचं. पुट e raised to 3x plus 1 is equal to t. याला जर t पुट केलं मी तर dx dt करावं लागेल आणि dx dt करण्यासाठी जे काही फंक्शन असेल ज्या जी व्हॅल्यू तुम्ही पुट केली त्या व्हॅल्यूचा काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x. e raised to 3x चा डेरिव्हेटिव्ह e raised to 3x into 3 प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 कंपोजिट फंक्शन डेरिव्हेटिव्ह काढला त्याने t चा डेरिव्हेटिव्ह रिस्पेक्ट टू dt अपॉन dx काय आलं 3e raised to 3x is equal to dt upon dx. आता डेरिव्हेटिव्ह e raised to 3x dx इथे सोबत येत नाही चेक करा ना e raised to 3x into dx e raised to 3x dx पाहिजे 3 नको आणि dx इकडे डिवाइड इकडे काय होणार मल्टिप्लाय e raised to 3x dx is equal to dt upon 3. चेक करा ना dx सोबत जो काही डेरिव्हेटिव्ह आहे त्या व्हॅल्यूला आपण काय करू शकतो आता e raised to 3x dx is equal to dt by ठीक आहे e raised to 3x dx is equal to dt by 3. कळलं डिनॉमिनेटर मध्ये फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट असेल आणि कॉन्स्टंट त्या सोबत असेल तर टोटल व्हॅल्यूला टी पुट करा म्हणजे त्या वनचा डेरिव्हेटिव्ह शेवटी वरती 0 होऊन जाणार. ठीक आहे म्हणजे इझिली सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे मग त्याला जर आपण टी पुट केलं तर डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल कारण dx चं कशात कन्वर्ट करावं लागतं dt मध्ये आणि dx सोबतची व्हॅल्यू मल्टिप्लाय तेवढीच ठेवा हे 3 नाही पाहिजे मग याला डिवाइड मध्ये dt by 3 होईल. ठीक आहे कळालं म्हणजे e raised to 3x dx ला लिहू शकतो dt by 3 आणि e raised to 3x plus 1 ला काय पुट केलं t पुट केलं. मग काय आहे ना I is equal to integration 1 upon या टोटल व्हॅल्यू काय पुट केलं t आणि e raised to 3x dx ला dt by 3 ठीक. आता हे 3 डिनॉमिनेटर मध्ये सो याला मी इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो 1 upon 3 कारण ते कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर 1 by t dt. What is the integration of 1 by x with respect to x? Log x. What is the integration of 1 upon t with respect to t? Log t plus c. Log t plus c. ठीक है. So काय येणार आहे 1 by 3 log and you have to finally return the value of t. Final answer निघाली तुम्हाला t ची व्हॅल्यू द्यायची. t कशाला सबस्टिट्यूट कराल तुम्ही e raised to 3x plus 1 plus that is your final answer. ठीक सो या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व करू शकता तुम्ही मेथड्स ऑफ इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. ठीक है सो पॉज द व्हिडिओ नोट इट डाउन. Then next question number 4 integration e raised to x log sin e raised to x upon tan e raised to x. ठीक है so e raised to x into log sin e raised to x upon tan e raised to x this integration find out करें. So numerator and denominator so there is no formula available in integration. Then how to solve question? You have to solve that question by using method of substitution. Integration by substitution. ठीक है न्यूमरेटर डिनोमिनेटर असेल तर आपण डिनोमिनेटर चेक करणार tan e raised to x. So what is the derivative of tan e raised to x? sec square e raised to x आणि into e raised to x. So वरती तर प्रेझेंट नाही ठीक आहे then you have to check the composite function log sin e raised to x. sin e raised to x जर पुट केलं तर काय होतंय what is the derivative of sin e raised to x? cos e raised to x into e raised to x. So तिथे प्रेझेंट नाही मग टोटल कंपोजिट फंक्शन ला बघू आपण log sin e raised to x. So what is the log sin e raised to x? 1 upon sin e raised to x and sin e raised to x and multiply with cos e raised to x into e raised to x. Cos e raised to x upon sin e raised to x cot e raised to x आणि cot e raised to x जर मी खाली लिहिलं तर tan e raised to x म्हणजे याला जर मी सबस्टिट्यूट केलं कंपोजिट फंक्शन टोटल log sin e raised to x ला t तर त्याचा डेरिव्हेटिव्ह तिथे प्रेझेंट होतो. ठीक आहे बघू आपण पुट करून. सो पुट log sin e raised to x is equal to t. जर मी याला t पुट केलं तर मला dx चं काय करावं लागेल dt आणि dx चे dt करण्यासाठी म्हणजे ज्या व्हॅल्यूला पुट केलं त्याचा काय घ्यावा लागेल डेरिव्हेटिव्ह डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x. काय ना log डेरिव्हेटिव्ह ऑफ log sin e raised to x is equal to dt upon dx. So what is the derivative of log sin e raised to x
So what is the derivative of log f of x? 1 upon sin e raised to x into sin e raised to x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय मध्ये cos e raised to x आणि e raised to x चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा मल्टिप्लाय मध्ये e raised to x dt upon dx. So cos e raised to x upon sin e raised to x काय लिहिता येते? cot e raised to x into e raised to x is equal to dt upon dx. e raised to x आहे पण हे tan e raised to x upon मध्ये पाहिजे. हे cot e raised to x आहे. cot e raised to x जर मी upon मध्ये लिहिलं तर काय ते e raised to x upon cot ला खाली लिहिलं tan e raised to x आणि dx इकडे डिवाइड आहे तर इकडे काय होईल मल्टिप्लाय dx is equal to dt. तर e raised to x upon tan e raised to x e raised to x upon tan e raised to x into dx e raised to x upon tan e raised to x dx is equal to dt. ठीक आहे कळालं. आपण अशी व्हॅल्यू का सबस्टिट्यूट करतोय कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह इथे प्रेझेंट पाहिजे dx सोबत म्हणजे आपण त्याला डायरेक्टली काय लिहू शकतो dt लिहू शकतो. सिंपल क्वेश्चन म्हणजे सिंपल क्वेश्चन मध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. तर आता समोर सॉल्व करते I is equal to इंटिग्रेशन याला काय केलं आपण log sin e raised to x ठीक आणि e raised to x upon tan e raised to x dx dt. So what is the integration of x raised to n power मध्ये 1 so power एक नि वाढणार t square upon 2 plus ठीक and finally you have to return the value of t ची व्हॅल्यू फाइंड करायची मध्ये रिटर्न द्यावं लागेल. सो काय in bracket log in bracket sin e raised to x square upon 2 plus that is your final answer. Okay. The next question, question number 5. I is equal to integration 1 upon x into log x. Log x. Log x. So numerator and denominator first of all check the denominator. So denominator मध्ये total value आहे. Then again denominator मध्ये check करायचं composite function. Log x 1 by x. पण मग इथे log t म्हणजे log x टोटल x मध्ये t होतोय का नाही. मग टोटल कंपोजिट फंक्शन चेक करा log x. सो व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 upon log x आणि log x चा पुन्हा मल्टिप्लाय मध्ये 1 by x 1 upon log x आणि log x चा पुन्हा 1 by x इथं प्रेझेंट आहे. ठीक आहे म्हणजे या कंपोजिट फंक्शनला आपण डी पुट करा पुट करून बघायचं आपण कुठल्या व्हॅल्यूला पुट केल्यानंतर त्याला डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट येऊ शकतो. ठीक आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर असेल तर पहिले डिनॉमिनेटर चेक करायचा. देन डिनॉमिनेटर मध्ये अजून कंपोजिट फंक्शन असेल तर कंपोजिट फंक्शन चेक करायचं नाही तर न्यूमरेटर मध्ये कंपोजिट फंक्शन असेल तर कंपोजिट फंक्शन चेक करायचं. सगळ्यात पहिले कंपोजिट फंक्शन चेक करायचं. ठीक आहे मग काय करणार आपण पुट log x ठीक आहे इज इक्वल टू ठीक जर याला t पुट केले तर डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल dx चे dt करण्यासाठी कारण हे जर t आहे तर dx चे dt पाहिजे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x आणि t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dt upon dx. So derivative of log that bracket you have to consider as f of x. So derivative of log f of x 1 upon f of x 1 upon log x आणि log x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय मध्ये 1 by x is equal to dt upon dx. So 1 upon 1 into 1 1 x into log x न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशन x ला दिलेलं आणि dx डिवाइड इकडे काय होईल मल्टिप्लाय इज इक्वल टू dt. चेक करा 1 upon x log x dx 1 upon x log x dx ला डायरेक्टली काय करू शकतो dt आणि log x ला पण काय करू केलं आपण t. सो काय ना I is equal to इंटिग्रेशन 1 upon या व्हॅल्यू याला काय करू केले t आणि 1 upon x log x dx ला डायरेक्टली काय करू शकतो dt. Now the integration 1 by x log x or the integration of 1 upon 1 by t log t plus c. But final answer digitally you have to return the value of t. So log t ची व्हॅल्यू रिटर्न द्यावी लागेल log x plus c. That is your final answer. ठीक आहे. So pause the video.